श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ऐसे सांगता अचाट, तुझ वाटेल हे कचाट, तरी गुरु सांगो श्रेष्ठ श्रेष्ठ, मानिले वरिष्ठ निज बुद्धी। असे हे विलक्षण वर्णन ऐकून तुला मोठे आश्चर्य वाटेल, म्हणून माझ्या मनाने जे श्रेष्ठ गुरु मानले आहेत त्यापैकी मुख्य सांगतो। गुरु सांगेन अशेष, संख्या प्रमाण 24, त्यांची नावे तू परिस, सावकाश सांगेन। एकंदर सर्व गुरु सांगतो, त्यांची संख्या 24 आहे। त्यांची नावे मी सांगतो, ती सावधान चित्ताने ऐक। पृथ्वी वायू आकाश, अग्नी आप शीतांश, सातवा जो चंडांश, कपोता परिस 8वा। अजगर सिंधु पतंग, मधुमक्षिका गजभृंग, हरिण मीन वेश्या सांग, नावे सुभग पिंगला। टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शर्कारू, सर्पकातणी पेशस्करू, इतुकेन गुरु 24। पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, जल, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भृंगा, हरिण, मासा, पिंगला नावाची सुंदर वेश्या, टिटवी, बालक, कुमारी, बाण करणारा लोहार, सर्प, कोळी आणि कुंभारीण माशी असे 24 गुरु मी केले। पावावया तत्व 25, 24 गुरूंसी उपासावे, विवेकयुक्ती स्वभावे, गुरु भजावे निज बुद्धी। 25वे जे ब्रह्मतत्व ते जाणण्यासाठी या 24 गुरूंची उपासना करावी। विवेक आणि युक्ती यांच्या योगे गुरूंचे भजन करावे। ठाकावया निज बोधासी, निज विवेके अहर्निशी, गुरुत्व देऊनी अनेकांसी, निज हितासी गुरु केले। आत्मबोध मिळवण्यासाठी रात्रंदिवस विवेक करून अनेकांना गुरुत्व देऊन स्वहितासाठी मी त्यास गुरु केले। कोण युक्ती कोण विचारू, कोणे लक्षणे कोण गुरु, केला तोही निज निर्धारू, सविस्तारू परियेसी। कोणत्या युक्तीने, कोणत्या विचाराने, कोणत्या लक्षणाने कोणाला गुरु केले तोही माझा निश्चय तू सविस्तर ऐक। ऐके राजवर्य नृपती, विवेक धवल चक्रवर्ती, गुरुसंख्या तुझ प्रती, यथा निगुती सांगितली। यांची शिक्षिता वृत्ती, शिकलो आपुलिया युक्ती, मग पावलो आत्मस्थिती, विकल्प भ्रांती सांडूनी। हे निर्मल विवेक चक्रवर्ती राजराजेश्वरा ऐक, मी तुला गुरूंची बरोबर संख्या सांगितली। त्यांच्यापासून घेण्यासारखे गुण मी आपल्या बुद्धीनेच शिकलो आणि नंतर विकल्पाची भ्रांती सोडून आत्मस्थितीला पोचलो। नहुषाचा पुत्र ययाती, ययातीचा यदू निश्चिती, नाहुष नंदन यदूसी म्हणती, मूळ व्युत्पत्ती तेणे योगे। नहुष राजाचा पुत्र ययाती, ययातीचा पुत्र यदू,
या पूर्व वंश परंपरेने यदूला नहुष नंदन म्हणतात. या लागी म्हणे नाहुष नंदना, पुरुषान माझी पंचानना, सांगेन गुरूंच्या लक्षणा, विचक्षणा परियेसी. अवधूत म्हणाला की हे नहुष नंदना, चतुर पुरुष सिंहा, गुरूंची लक्षणे सांगतो ती ऐक. ज्या गुरुचे जे शिक्षित, मी शिकलो सुनिश्चित, ते ते सांगेन समस्त, सावध चित्त करी राया. ज्या गुरुचा जो घेण्यासारखा गुण होता तोच मी निश्चयाने शिकलो. ते गुण कोणते हे सविस्तर सांगतो, ते सावधान चित्ताने ऐक. ऐकावया गुरुलक्षण, यदूने सर्वांग केले श्रवण, अर्थी बुणबुनिया मन, सावधान परिसतू. शब्द सांडोनिया मागे, शब्दार्था माझी रिगे, जे जे परिसतू ते ते होय अंगे, विकल्प त्यागे विनीतू. ते गुरूंचे लक्षण ऐकण्यासाठी यदूने आपले अंगच श्रवणेंद्रिय बनवले आणि तो अर्थाकडे चित्त ठेवून लक्षपूर्वक ऐकू लागला. तो शब्द टाकून देऊन त्यांच्या अर्थाकडेच लक्ष लावित होता. सर्व विकल्प सोडून नम्र झालेला तो यदू जे जे ऐकत होता ते ते तो स्वतःच झाला. परमार्थी मुख्य शांती, साधकांसी पाहिजे निश्चिती, या लागी प्रथम गुरु क्षिती, निज शांती लागूनी. परमार्थात शांती मुख्य आहे. साधकाच्या अंगी ती अवश्य असली पाहिजे. यासाठी मी प्रथम शांती करता पृथ्वीला गुरु केले. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.